सांगतो, झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय करू नका, कधीच नाही. तुम्हाला प्रारब्धाने जेवढं मिळताय ना तेवढं घ्या आणि त्याच्यात समाधान माना. 90,000 पेमेंट आहे ना, तेवढ्यावरच भागव. तू पगाराला हातच लावत नाही. ज्या ज्या घरांमध्ये टक्क्याचे पैसे येतात त्या लोकांची 60% पोरं जेलमध्ये. तुम्हाला वाटतं महिला म्हणजे नवऱ्याला श्रीमंत होण्याचा आग्रह कधीच करू नका, उलट त्याला थांबवा. या महिन्याचं लाईट बिल झालंय, पोरांची क्लासचे पैसे झाले, किराण्याचं बिल झालंय, दाणवाल्याचं बिल झालंय, दुधावाल्याचं बिल झालंय, आपल्याकडे 1000-1500 रुपये शिल्लक आहे, तेवढ्यात पाहा. काय म्हणतो, तुम्ही जर नवऱ्याला जास्त श्रीमंत होण्याचा प्रयोग कराल तर एक दिवस तुमच्या घरावर भीक मागायची पाळी येईल. हे ध्यानात. श्रीमंत का होता तुम्ही, मला सांगा ना, का श्रीमंत होता? एक वाक्य ऐकायचं का? हे इंद्रिकेचे वाक्य आहे. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. तुमचं डोकं पण झालं. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. मागच्याने काही करायचंच नाही. गाडी आपण घ्यायची, बंगला आपण बांधायचा, सायपण आपण करायची, लेवल आपण करायचं, त्याचं शिक्षण आपण करायचं, त्याला नोकरी आपण लावून द्यायचं, त्याला बायको बी. मग त्याला करायचं का? काय शिजवत त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस काहीच करायचं. आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीत हिंडायचं, हा आपला जीवन गौरव पुरस्कार. हसण्यावर निवडू नका. मुलांना जबाबदाऱ्या कळू द्या. जा जा पटकन लावताय. जा जा जा. हा विनोद नाही. मुलांना जबाबदाऱ्या कळू द्या. तुम्हाला अभ्यास एक वाक्य ऐकायचं. आज कीर्तनात जेवढे बसलेले स्टेजवर खाली बिली सगळे माणसं आहेत ना, आपल्या आई बाप्पाने आपले लाड केले नाहीत म्हणून आपण खाऊन पिऊन सुखी आहे. जर आपल्या बाप्पाने आपले लाड केले असते तर आपण एक तर चोर असतो, नाही तर जेलमध्ये असतो. बोला तुमचं काय? पण आपल्या बापाने फाटके कपडे घातले, मान्य आहे. आपल्या बापाला इंग्रजी येत नव्हती, मान्य आहे. आपली आई 3 रंगाचं उडवून सत होती, मान्य आहे. पण त्यांनी आपल्याला भिकारी केलं नाही आणि कुणापुढे हात पसरायला लावले नाही. ही आपल्या बापाची. आज आपल्याला त्यांनी हॉटेलात बसे ठेवायला दिसायला ठेवलं नाही. आज आपल्याला आपल्या बापाने पोटापुरती जमीन ठेवून घामानं जगायचं शिकवलं म्हणून तुम्ही मी खाऊन पिऊन सुखी आहे. जाऊ द्या, बिचाराने आपल्याला बंगला दिला नाही, नाही देऊ द्या. गाडी दिली नाही, नाही देऊ द्या. पण करोडो रुपयाचं जीवन जगायचा मंत्र आपल्या बापाने. आज तुम्ही आणि मी पोरं पैदा केलेत. आज तुम्ही मी पोरांमध्ये फेर गेलेली माणसं. आपण फक्त गाड्या घेतल्या, बंगला बांधला, बस इस्टेट कमवून ठेवली. पोरं कुठे? कोणत्या पोऱ्या बापाचा स्विच आहे? आणि पोरांना बिघडवण्यामध्ये 99% वाटा तिच्या आईचा आहे. पोरगा दारू प्याला तरी आईला त्याची लाज नाही. पोरांना 9 वाजेपर्यंत झोपलं तरी आईला त्याची लाज नाही. आणि बोलू नाही माईला म्हणलं, तुम्हाला वाईट वाटतं, मला शिवाय देते लोक. तुम्ही मुला आणि मुली समोर सतत नवऱ्याचा अपमान करीत राहा. तुम्ही त्याला आयुष्यभर कष्ट करून कधीच चांगल्या म्हणला. लबाड बोलू नका. त्यानं बनेर माळाला तर पलटी करून घातलं, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, मिसळ पाव खाऊन दिवस काढला. पाण्याची बाटली त्यानं कधी विकत घेतली नाही. पोराची फी भरायची तर तुम्ही त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पण तुम्ही मुलांसमोर त्याचा डायरेक्ट अपमान करीत. तुम्ही कधीच पोराला म्हणलं नाही तुझा बाप कष्ट करतो, कधीच म्हणलं नाही तुझ्या बापानं शून्यातून जग उभा केलाय. तुम्ही तुमच्या पोराला काय हेच म्हणल्या, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे, त्याची नाकलीची गाठ नाही, मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिले नसती. मला तुमचं काय मत आहे? म्हणणाऱ्या 22 जणी नाही आपलं बस. मी नावासकट उभ्या करीन. खरंय का खोटे? तुम्ही बाजू पोरांची नव्हती घ्यायला लागत.
घ्यायला लागत होती. अरे कष्ट केलेत त्याने, बाहेरून आलाय, पाणी नेऊन दे, पोराला सांगणं काम आहे, पोरीला सांगणं बाई चहा ठेव, त्यांना स्वयंपाकाला टाईम. हे तुमचे कामं नाही का? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे. तुम्ही पोरांची बाजू घ्यायची, त्याचा परिणाम ऐकायचा का मिनिटात? ऐकायचं पुढे जायचं, ऐकायचं पुढे जायचं. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे सध्या. तुमचं काय म्हणत? बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. पोरा तुमचं काय म्हणत? बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोराने गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेले ह्या कोपऱ्यात 3 जण आहेत. खरंय का खोटं? कर्ज करायचं बापानं आणि मजा हाणायचा पोरानं, आणि पोराशी बाजू घ्यायला ही 1.5 शाळाने निघली घर सुधारायला. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला काम. बोला बोला बोला, इस्टेटीला काम. मला काय पाप करायला? मी आता 31 वर्ष पापच करतोय. खरं बोललं म्हणजे पापच. मला नाही, मी उगत महाराज मी खरं बोलून नाही लफडे मी उगत निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर माझ्या भोवती रोज नवं लफडे महाराज. उठलो का लफडं सोडून, आज पुरीला बोलला, उद्या गाड्याला बोलला, काय सांगत नाही. आणि या जगात जो खरा बोलल तो सकाळी नसेल. आणि ह्या पोराला म्हणतात, हा बंद वापरा म्हणतात 10-5 मिनिटे का, पण तेवढं दाद्याचं कर्ज. आता फेर 10 गुंठे विकली, दाद्यांनी लावा, दाद्या प्यायला लागला. बाप म्हणतो आपला दादा ते प्यायला लागला. हे पा माया पोरात चव नका घालू, तो काही कायम पित नाही, आणि प्यायला तर आपल्याला काही लई नाही. खरंय का खोटंय का? दाद्यानं आणि कोणची पोर घाला आणू द्या. हा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळाली, त्यानं कोणची का होईना, पण तुम्ही वटका म्हणून दाबून जायचं पोराला. तुम्ही बार वाटला पेळ करून मारून आहे तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते. आणि इंद्रिकर बोलला का, इंद्रिकरची क्लिप, इंद्रिकरची बातमी. मी आहेत का पुढे विस्तार आहे. हे खरं आहे का खोटं आहे बोला? हे खरं आहे का खोटं आहे बोला? कर्ज पोरांवर आहे, बापांवर नाही. त्याच्या पुढचं ऐकलं लोक मग सांगूनच टाकतो. 1 मिनिट सांगू का पुढचं? आपला प्रश्न चालला, जीवनामध्ये आनंद का नाही, याचं उत्तर आहे बरं का. मी नावाचा साप आहे, अहंकार नावाचा हिंसू आहे, आणि कोलाटणीनं हा सगळा तमाशा केला आणि तिच्या पोरांचा इतिहास चाललाय. डिंक तोडू नका. तुम्हाला वाईट वाटेल, मी लय बोलतो. हे बा माझी काय तुझी भावबंदी नाही. महिला मंडळ माझं कीर्तन आहे. महाराज म्हणून कधी ऐकू नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुम्ही लहान असाल तर मोठ्या म्हणून मला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर मोठ्या असाल तर तुमचा मुलगा म्हणून माझं ऐकलं तुम्हाला. पण आपण आपल्या माणसांचं जर ऐकलं नाही तर आपण माणसं नकाशातच राहत नाही. तुमचं काय नाही. आज ह्या बिचारीने एवढी मोठी पुण्यतिथी केली ना, हो धवल साहेबांनी, ही पुण्यतिथी नाही आहे, हे धर्माचं काम आहे. कारण आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहे. तुम्ही आणि मी जर एकत्र राहिलो तरच धर्म वाचेल. तुमचं काय तुमच्यात माझ्यात भांडण होता कामा नये. तुम्हाला वाईट वाटत सांगून टाकतो महिला मंडळ, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय? तुम्ही काही 100 पोरांमध्ये
100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात, पोट बोलू नये कीर्तनात बरं. पण ह्या 4 वर्ष बापानं खाना दिला हो मुलाला, बापानं खाना. बाप जिवंत आहे, मुलगा गेला हो, त्या बापाचा पाप सांगा मला, पाप. आज एखादा माणूस एखादा माणूस जर तरुणपणात मेला पाहिजे तर त्याची गुडशी गोळी पोर बापाच्या प्रेताजवळ उड्या हाणतात. काय जीवन आहे जगण्यामध्ये, काय जीवन आहे. तुम्ही अभ्यास करा. त्याच प्रेताजवळ आई रडते हो, आई रडते. अरे आई रडते. महाराजांनी प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोर विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात आई का. तेच प्रेत पेटवल्यावर पोर विचारतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप, आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेलेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी रडत नाही, मला पोटात आणलं नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग मेरे त्याला आईला म्हणत, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. याला 3च कारण जबाबदार आहे, दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. बोला तुमचं काय. पोराला बोलायचंच नाही. आता माग 2-4 दिवसापूर्वी एक बातमी अशी होती, शिक्षक अभ्यास कर म्हणला म्हणून पोराने आत्महत्या केली. आणि लोक काय म्हणले, पोराचा दोष नाही. कोणता दोष आहे म्हणजे पोर त्यांना अभ्यास कर हे शिक्षकांना सांगणं हे काय चुकीचं आहे का. आणि आईबापांना हे समजत नाही का. कोणती आई मुलाला पसायदान शिकवते, कोणती आई मुलाला आरती शिकवते. मला सांगा ना, तुम्हाला राग येतो मी बोलण्याचा. आज ही पिढी जर बरबाद झाली तर तुम्ही कमावला कोणासाठी, कोणासाठी कमावलं. आज या पुण्यस्मरणाला महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य सांगतो. उद्या सकाळपासून, उद्यापासून महिला मंडळ हे भाजी खुरताना, मेथी खुरताना, बटाटे कापताना गॅसच्या मोठ्याजवळ खाली बसतो. आपण बसतो की नाही. हे शेंगा फोडताना, खांदे कापताना, कोथिंबीर निवडताना मुलाला मुलीला जवळ घेऊन बसा, जवळ घ्या आणि फक्त चालू चालू भाजी खुडेपर्यंत, कोथिंबीर खुडेपर्यंत त्यांच्याकडून हरिपाठ करू. तुम्ही चहा नका, बफर नका. तुमचं मुलगा जर 1 महिना हरिपाठ म्हणलं क्लिअर, तर तुमच्या घरातलं वातावरण नाही बदललं तर मला भेटा. तुमचं काय नाही. आज आपल्या घरांमध्ये थिएटर झाली, थिएटर. गरज राहिली नाही, गरज राहिली नाही. सगळ्या घरात कचकची, भांडणं, पोरगी कशी वागती आईला घेणं नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय व्हामाला बसली ती. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडी विणली ती, अहो तिने वनस्पती शास्त्र घेतलंय ना, तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो. पूरी इंदुरीकरला शिवाय देतात, प्यार क्या चीज आहे इंदुरीकर को क्या मालूम. पुरींचा अभ्यास करा तुम्ही. मला एकही मुलगी इन वर्ल्ड अख्ख्या जगात, मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. पोरगी प्रेम करताना कधीच ब्रिलियंट मुलावर करू शकत नाही. तुम्ही कोणती पोरगी पहा, हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. बोर्डात पहिला येणारा, केंद्रात पहिला येणारा, UPSC दिलेला, UPSC दिलेला, MD, MTech अशा स्टँडर्ड पोराच्या पोरगी कधीच नादी लागणार. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरवतात. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, इरीवरच्या मोटरी चोरी, किबली चोरी तो लोकांच्या किबली, मोटरसायकलचे पार्ट खोलून ये की तो. आणि ही तिला म्हणती माझ्या डोळ्यात काय लटकवा दिले. खरंय तुम्ही तर फारच बदल झाले. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ऐका दादा, ऐका दादा.
का माणूस दुःखी झाला. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का माणूस दुःखी. आणि ही कोलाटीन या गावात राहिला आली कारण तिच्या पोरांनी याच्यात तमाशा. आता तिला 6 पोर होते आणि 6 त्यातलं एक एक पोरग सांगतो एका मिनिटात सांगू का. एवढ्या पोरांना लई टाइम लागला. एक पहिलं पोरग आहे काम. कोणतं पोरग आहे काम. आणि तरुण पोरपोरी ध्यानात ठेवा शरीरात जेव्हा काम तयार होतो नीट ऐका. शरीरात जेव्हा काम तयार होतो तेव्हा तो डोळ्या वाट बाहेर पडतो. नीट ऐका. बजमे विद्ये सुद्धा नीट ऐका. म्हातारी माणसं सुद्धा. तुम्ही म्हणाल आमचा नाही विषय पोरांचा आहे. तसं नाहीये. नीट ऐक. नीट ऐका. लय म्हातारी माणसं तर जाणून ऐका. शरीरात जर काम तयार झाला लय बारीक आहे का तर तो काम पहिल्यांदा डोळ्या वाट बाहेर पडतो. म्हणजे पहिलं पाप कुठं तयार होतं डोळ्यात. आणि डोळ्यात पाप झालं का डोळा काहीच करीत नाही. ते पाप मनाक पाठवून देत. तयार कुठं झालं डोळ्यात. डोळा काही करीत नाही मग ते पाप कुठे गेलं बोला ना मना. आणि मन काय करतं. मन काय करतं. मन काय करीत नाही. मन या 10 इंद्रियांना खवळून देत. निडाय. आणि हे 10 इंद्रिय एकदा खवळ. एक शरीर संपत्ती टिकाव म्हणून पैलवानाचा सत्कार केला. नुसता पैलवानाचा सत्कार नाही केला हिंद केसरीचा. त्याला काय लागतं याची जाणीव ठेवून मदत केली. 2 हिंदू संस्कृती टिकावा म्हणून पोवाडे कला असते त्या शायराचा सत्कार झाला की त्याच्यापेक्षा करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा पैसे देऊन अशी मला 10 वर्षापासून हे लोक 1000-1200 वया पुरवतात. तेवढ्या वयावर मला वर्षभर वया घ्यावा. आणि ते जसे मला द्यायला लागले तसं धवलपाटला ते चांगलं झालं. मला गोष्ट नाही सांगायची. संस्कृती जतन करण्याचं काम ढवळसिंह झालं. हे महत्वाचं. कारण तेव्हा पैसे नाही येत लोकांना. पैशाचा विषय नाही. ते पुढे देण्यात काय मजा आहे. आज त्या हिंद केसरीचं ऊर किती भरून आला असेल. त्यांच्या आईचा सत्कार करताना तुम्ही चेहरा पाहिला नाही मला. एकदम पाणवलेले डोळे होते. का माझ्या लेकराचा सत्कार एवढ्या मोठ्या लोकांमध्ये होतो तिथं ते आपलं प्रेम दाखवलं. आणि तिला काय समाधान वाटलं माहिती का. आज माझं दूध प्यायल्याचं समाधान. आज माझं पोरगं माझं दूध प्यायलं पण त्याचं समाधान आज झालं. आशू महाराजांचा सत्कार केला तर त्यांची बायको झाली सगळंच. का निवड माझी चांगली झाली. महाराज विनोद नाही मला. आणि माणूस मोठा व्हायलाय ना मला 7% हिस्सा बायकोचा असतो. आता हे आम्ही बाहेर हिंडतो ना पोपटावानी. घरी काय करते घरी गेलं ना. घरी गेलं का तारखेवर या नाही जरा 5 वाजता घर सुरू होतं. 5 वाजता फुल घरी पर्यंत राहतो. पहाटे 5ला लोक राहते घरात पर्यंत. 5 ते 8, 8:30 पर्यंत. शेवटच्या शेतात येत राहते सकाळी. आपण काहीच करीत नाही महाराज. एवढ्या त्या चहा पाणी ओके होतो. आपण फक्त तिला म्हणायचं तुझ्यामुळे एवढं चाललंय. आपल्याला काय करायचं घ्यायचे दिवस काढून काय. आणि आपण म्हणतो म्हणायचं तुझा हात अरे चाललंय नाही. विनोद नाही बा. आनंदाला जगण्यात मजा येते. नाही तर काय झालं नवरा बायको जेवायला बसले. बायको वाण आहे नवरा जेवायला. तर नवऱ्यानं फुरकी मारून कालवून खालो. लईच लईच. तो नुसतं माझं वाण 22 वर्ष झाले म्हणून आपल्याला नवरा अशी भाजी आयुष्यात खाली नाही. खरंच तुझ्या हातात ताकद आहे. काय भाजी आहे. तिनं बांगड्याच मागणी केल्या. ती म्हणली लाज वाटली पाहिजे बोलायला. आजच्या आज शेजारच्या बायकून भाजी आणली तर केवढा तमाशा. मी आमटी पिऊ मेले 22 वर्ष. ते
भाषेत राखेल होती ते मी नवरा जेवायला बसला बायको कोण मिरची नाही पडली कानाला कालवण म्हणजे काहीच नाही मला नुसतं लहान पाणी त्यानं फुरका आणला त्याच्यात मेंदूला झाला टपटपा डोळ्यातून पाणी आले ती म्हणायची अजून देऊ तो म्हणे नको बस ती म्हणे खाऊ मग तुमच्या डोळ्यात अश्रू कशाचे तो म्हणाही आनंद असू नवरा कामावरून आला आणि जेवायला बसला मस्त फ्रेश 90 मारले तिने फ्रीजमधून काढून दिले नवऱ्याला दारू देणार आहे 2-3 जणी इथं फ्रीजमध्ये त्यानं असं करायचा बर्फ बिर्फ टाकून प्याला आणि जेवायला बसला आणि जेवताना तो म्हणायला लागला का ए बरे भाजी फार चांगली झाली म्हणजे हो थोडी वाढ हो तो जेवण निम्मा झाला काय ना मामी आली का मामी म्हणजे तिची याची मामी आली का बरोबर किंवा ती हा दुपारीच आली तुम्ही कशी काय ओळखलो काय माणूस शास्त्र म्हणजे तुमची मामी तुम्ही पाहिली नाही तरी ओळखली तो ना त्याचं कारण आहे रोज कालवणात काळा केस निघतो आज पांढरा निघाला आनंदी जगायचं मला आणि आनंदाला एकच औषध
त्यासाठी त्यांना यज्ञ करावा लागला. मुलं शिवऋषी आले, मुलगा अंतरावर गेला, हनुमान जन्माला आला, इथवर बाया गरोदर राहिल्या, तो पिंडधारीला गेला, इथं जण जन्माला आले, ते मोठे झाले, त्यांची लग्न झाले आणि त्यांना गादीवर बसवायचं तर रामाला गेला तेव्हा बसवून गेला. एवढा त्यांनी वाट पाहला. 6 पोरं बहिणीची जन्मावर आतेपर्यंत कोणी बोललं नाही. 7वी माया पडून गेली, कोणी बोललं नाही. 8वा मामा जन्माला आला, झोपडी बसून पलीकडे गेला, तो सुद्धा आईचं दूध प्यायला नाही. पण त्याच बाबानं मामाची खानदार सापवली. एवढी वाट पाहली. बाबानं पोरावर 11 प्रयोग केले. 11 त्याने त्याकडे टाकलं, शेती चालू चालली, डोंगरावरून शेताने केलं. बापानं 11 प्रयोग करेपर्यंत कोणी बोललं नाही. पण शेवटच्या प्रयोगाला बाप डोक्यावर हलवा मारून भक्त प्रल्हादाच्या बापाला शेवटी बळकट करा. तुम्ही थोडी कळ काढा. महिला म्हणलं सुनबाई थोडी कशा केला, असू द्या थोडी चहा पाणी देताना खिसखिस करते, करू द्या. भांडे घासताना हात पाय आपटते, आपटू द्या. तुम्ही घरी शेजारी इतर तर आधारी ढुकत जाऊ नका. शेजारच्या बाईपाशी तर पैसे देऊन सुद्धा भुकायचे. तिला तेवढाच धंदा, ती मोकळच येते काय आखरी ते आपलं चहा प्यायचं ना कॉलेज मोकळं देणार. हा, कधीच बोलू नका. तुम्ही माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सुनबाईचं सहन करा सर. तुला तुझ्या सुनाला अशी सून येईल तर त्या दोघींचं भांडण मिटवायला तुला दात नसताना जावं लागेल. फक्त तोपर्यंत तू कळ काढ. पैसे जाऊ द्या, नुसती सही करायची. 3 लाख घेतली सही, 3 लाख घेऊ द्या. बायको